मित्रांनो, आजची कथा अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्याला वाटतं की यश मिळवण्यासाठी खूप पैसे असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे सध्या काहीच नसेल, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि अशाच प्रेरणादायी कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महेश एका छोट्या गावात राहायचा. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. वडील आजारी होते आणि आई घरकाम करून संसार चालवत होती. महेशने शिक्षण पूर्ण केलं, पण त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. तो रोज शहरात जाऊन मुलाखती द्यायचा. प्रत्येक वेळी त्याला एकच उत्तर मिळायचं, आम्ही तुम्हाला कळवू. पण तो फोन कधीच यायचा नाही. एक दिवस त्याच्या पाकिटात फक्त 20 रुपये उरले होते. घरी परतण्यासाठीही पैसे नव्हते. बस स्थानकावर बसून तो विचार करत होता, कदाचित मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. तेवढ्यात त्याच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती येऊन बसली. त्यांनी विचारलं, काय झालं बाळा? महेशने संपूर्ण गोष्ट सांगितली. वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, तुझं पाकीट रिकामं आहे, पण तुझं डोकं आणि तुझे हात अजूनही तुझ्यासोबत आहेत. हे वाक्य महेशच्या मनात बसलं. दुसऱ्या दिवशी त्याने छोट्या प्रमाणात काम सुरू केलं. लोकांची कागदपत्र भरून देणं, ऑनलाईन फॉर्म भरून देणं आणि छोट्या सेवा देणं. सुरुवातीला दिवसाला फक्त 100-200 रुपये मिळायचे. लोक त्याची थट्टा करायचे, इतकं शिकून हे काम करतोस? पण महेश शांत राहिला. हळूहळू त्याचे ग्राहक वाढू लागले. त्याने छोटं दुकान घेतलं. नंतर आणखी सेवा सुरू केल्या. काही वर्षात त्याचा व्यवसाय इतका वाढला की त्याने अनेक युवकांना रोजगार दिला. एक दिवस त्याच बस स्थानकाजवळून जाताना त्याला त्या वृद्ध व्यक्तीची आठवण आली. तो त्यांना शोधू लागला, पण ते पुन्हा कधीच भेटले नाहीत. महेशला आजही वाटतं की त्या दिवशी देवच त्याला भेटायला आला होता. मित्रांनो, लक्षात ठेवा, यशाची सुरुवात पैशांनी होत नाही, ती सुरू होते विश्वासाने. जर तुमच्याकडे आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द असेल, तर रिकामं पाकीटही एक दिवस भरलेलं असू शकतं. म्हणून परिस्थितीवर रडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण मोठं यश अनेकदा शून्यापासूनच सुरू होतं.